नमस्कार. रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला. त्या अशा पद्धतीची थिक ग्रेव्ही, हॉटेलसारखी थिक ग्रेव्ही आपल्याला बनवण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे. ही पद्धत आपण वापरून यामध्ये काजू मसाला, पनीर मसाला, सोयाबीन मसाला अनेक भाज्या आपण बनवू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेले आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊ, जसे की दालचिनी, लवंग, काळी मिरी, हिरवी इलायची आणि तेजपत्ता. हे सर्व याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. त्यामध्ये आपण 2-3 बेडगी मिरची टाकू. बेडगी मिरची सूप करून घेण्याची आवश्यकता नाही आहे याच्यामध्ये. 1 टेबलस्पून जिरे ॲड करू. याला व्यवस्थित फ्राय करून घेऊ. हे फ्राय करत असताना आपल्याला गॅस लो आणि मिडियमवरतीच ठेवायचा आहे. जास्त आपल्याला हीट द्यायची नाही आहे. त्यामध्ये अर्धा इंच अद्रक आणि 4-5 लसूण पाकळ्या घालून घेऊ. ही ग्रेव्ही बनवत असताना आपण 2 प्रकारे ही ग्रेव्ही बनवणार आहोत. हाफ पार्टमध्ये आपण याला फाईन ग्रेव्ही बनवणार आहोत आणि सेकंड पार्टमध्ये याला आपण एक टेक्स्चर येण्यासाठी अ, थोडीशी जाडसर आपण ग्रेव्ही ठेवणार आहोत. आता याच्यामध्ये रफली चॉप केलेला ओनियन ॲड करू. कोथिंबीरच्या 5 ते 10 काड्या टाकू आणि थोडंसं कांदा फ्राय झाल्यानंतर शेवटी आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. याच्यामध्ये मी 3 टोमॅटो आणि एक रफली चॉप केलेला कांदा घातलेला आहे. ग्रेव्हीला अजून एक क्रीमीनेस येण्यासाठी आपण याच्यामध्ये एक 8 ते 10 काजू पण ॲड करू. याला जास्त फ्राय नाही करायचं आहे आपल्याला. हे थोडंसं असं लूज झालं की आपण याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट बनवण्याआधी याला बाजूला थंड होऊ द्यायचं व्यवस्थित आणि थंड झाल्याच्या नंतरच याला मिक्सरमध्ये फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता हे जोपर्यंत आपलं हे थंड होत नाही तोपर्यंत याला आपण बाजूला ठेवू आणि तोपर्यंत राहिलेला जो पोर्शन आहे आपला, आता पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल ॲड करू आणि बटर ॲड करू. बटर ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला परत एकदा जिरेची फोडणी द्यायची आहे. जिरे ॲड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता फाईन चॉप केलेला एक कांदा घ्यायचा आहे. तो व्यवस्थित लालसर फ्राय होऊ द्यायचा आहे. आता गॅस थोडासा हाय फ्लेमवरती ठेवला तरी चालेल. हे बघा आता एकदम व्यवस्थित तो लालसर रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये एक टोमॅटो एकदम फाईन चॉप केलेला आपल्याला ॲड करायचा आहे आणि याला पण व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत आणि टोमॅटो लूज होईपर्यंत याला फ्राय करत राहायचं आहे. आणि हे असं व्यवस्थित थोडंसं फ्राय झाल्यानंतर याच्यात आपण राहिलेले जे मसाले आहेत ते ॲड करू. जसं की हिरवी मिरची आहे, हळद हळद आणि लाल तिखट पण आपल्याला याच्यामध्ये थोडंसं घालायचं जेणेकरून याला गोल्डन रंग छान येतो. हळद आपण जवळपास 1 टेबलस्पूनपेक्षा कमी घेतलेली आहे. त्यानंतर धने पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार सॉल्ट घेतलेलं आहे. आता याला व्यवस्थित हे सर्व मसाले आता मीडियम फ्लेमवरती शिजू द्यायचे आहेत आणि आपण जी थंड केलेली जी ग्रेव्ही आहे तर ती आता आपण याच्यामध्ये ॲड करू. आता ती ग्रेव्ही यामध्ये ॲड केल्यानंतर झालं काय की ती एकदम फाईन ग्रेव्ही आहे आणि हा कांदा टोमॅटोची आपण थोडीशी रफली बनवलेली पेस्ट होती. तर हे दोन्ही एकत्र झाल्यानंतर एक क्रीमी आणि थोडंसं असं टेक्स्चर एकदम चांगलं येतं. आता यामध्ये आपल्याला सॉफ्ट पनीरचे पीसेस ॲड करायचे. जर तुम्ही ही ग्रेव्ही काजू भाजीसाठी वापरणार असाल तर फ्राय केलेले काजू ॲड करा किंवा फ्राय करून सोक केलेले सोयाबीन पण ॲड करू शकता.
हे पहा त्याचं किती रंग आणि एकसारखेपणा किती सुंदर आलेला आहे याच्यामध्ये. आणि अतिशय कमी वेळेमध्ये ही रेसिपी तयार होते. याला पनीर सॉफ्ट पनीरच घ्यायचं. थोडीशी वरतून आपण कस्तुरी मेथी ॲड करू आणि कोथिंबीर ॲड करू. आता ही आपली रेसिपी कंप्लीट झालेली आहे. याला थोडा वेळ अजून एक 5 मिनटं आपण व्यवस्थित सर्व काही मिक्स होऊ देऊ. थोडंसं याला एकजीव करून घ्यायचं. पनीरमध्ये ग्रेव्ही व्यवस्थित गेल्याच्या नंतर थोडंसं अजून वेळ त्याला झाला की आपण गॅस बंद करू शकतो. चला तर मग आपली रेसिपी आता तयार झालेली आहे. कशी वाटते तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा.